41 tuning forks are arranged in an increasing order of frequency such that each produces 5 beats per second with next tuning fork. if नेक्स्ट ट्युनिंग फोरबद्दल तर 5 बिट्स त्या ठिकाणी प्रोड्यूस होत आहे आणि फ्रिक्वेन्सी ऑफ बीट आपण कॅपिटल एनने रिप्रेझेंट करतो आणि तो कॅपिटल एन आहे 5 बिट्स पर सेकंड. आणि कसं आहे तर इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये. इफ द फ्रिक्वेन्सी ऑफ लास्ट ट्युनिंग फोर्क इज डबल दॅट ऑफ द फ्रिक्वेन्सी ऑफ फर्स्ट ट्युनिंग फोर्क. लास्ट ट्युनिंग फोर्क आता 41 आहे म्हणजे N41 इज इक्वल टू डबल दिलेला आहे म्हणजे 2 टाइम्स N1. तर पहिल्या फ्रिक्वेन्सीच्या पहिल्या ट्युनिंग फोर्कची जी फ्रिक्वेन्सी आहे त्याच्या डबल आहे ती कंडिशन दिलेली आहे. देन द फ्रिक्वेन्सी ऑफ फर्स्ट अँड लास्ट फोर्क इज. तर आपलं फ्रिक्वेन्सी फाइंड करायचं फर्स्ट अँड लास्ट ट्युनिंग फोर्कची. ओके, मग फर्स्ट ट्युनिंग फोर्क N1 असणार आणि लास्टवाला N41. तर या आपल्याला या ठिकाणी काय करायचं फाइंड करायचं. तर क्वेश्चन 2023ला आलेला होता. याचे 4 ऑप्शनपैकी पहिलं ऑप्शन आहे 400, 200 हर्ट्स. बी ऑप्शन आहे 200, 400 हर्ट्स. सी ऑप्शन आहे 100, 200 हर्ट्स. आणि लास्ट डी ऑप्शन आहे 205, 410 हर्ट्स. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असलं पाहिजे. तर आपण याला सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. तर या ठिकाणी आपल्याला जे ट्युनिंग फोर्क आहे तर ते कसे दिलेलं आहे इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये दिलेलं आहे. इन्क्रीजिंग ऑर्डर म्हणजे पुढची फ्रिक्वेन्सी जास्त राहणार आणि त्याच्या आधीची जी फ्रिक्वेन्सी आहे ती कशी आहे तर कमी. या ठिकाणी आपण स्टेटमेंट लिहू. ॲज ट्युनिंग फोर्क आर अरेंज इन अ इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ फ्रिक्वेन्सी. इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ फ्रिक्वेन्सी. तर आपण या ठिकाणी लिहू शकतो. तर पहिल्या 2 ट्युनिंग फोर्कसाठी घेऊ. फॉर फर्स्ट 2 ट्युनिंग फोर्क. पहिल्या 2 ट्युनिंग फोर्कसाठी घेतलं तर पुढच्याची फ्रिक्वेन्सी जास्त राहील म्हणून आपण त्याला N2 मायनस काय करू N1 आणि प्रत्येकाची बीट जी आहे ती किती तयार होते 5 म्हणजे N कॅपिटल N. ओके, याच्यावरून N2 भेटेल आपल्याला N1 प्लस कॅपिटल N इतकं भेटेल. हे झालं तुमचं फर्स्ट इक्वेशन. आता एक काम करू. सिमिलरली आपण पुढच्या 2 ट्युनिंग फोर्कसाठी घेऊ. फॉर नेक्स्ट 2 ट्युनिंग फोर्क. नेक्स्ट ट्युनिंग फोर्क तर पुढचे जर घेतलं तर N3 मायनस आपल्याला N2 करावं लागेल आणि त्याची पण फ्रिक्वेन्सीमधला डिफरन्स N इतकाच राहील. मग N3 भेटेल आपल्याला N प्लस N2. पण N2ची व्हॅल्यू आपल्याला भेटलेली आणि N2ची व्हॅल्यू किती आहे N1 प्लस N टाकून देतं. N1 प्लस N कॅपिटल N प्लस हा N झाला. N प्लस N किती झाला 2N. ओके, तर ही व्हॅल्यू आपली इक्वेशन 1 वरून आलेली ती टाकून देऊ आपण. मग N3 इज इक्वल टू भेटेल आपल्याला N1 प्लस 2N. ओके, आता या ठिकाणी तुम्ही जर प्रॉपर ऑब्झर्वेशन जर केलं तर हा फर्स्ट 2 ट्युनिंग फोर्क म्हणजे N2 जर घेतला तर या ठिकाणी 1 असेल. राईट, म्हणजे जो नंबर आहे त्याच्यापेक्षा एकने कसा आला कमी आला म्हणजे सेकंड नंबरची ट्युनिंग फोर्क असेल तर इथं 1 असेल. सिमिलरली आता इथं N2 इज इक्वल टू N1 प्लस 1 N इतका असेल. आता इथं N3 जर बघितला तर इथं एकने कमी झालेला आहे. हा 3 नंबरचा आहे तर इथं 2 येणार. जी फ्रिक्वेन्सी ऑफ बीट आहे कॅपिटल N त्याला कितीने मल्टिप्लाय केले 2ने म्हणजे एका नंबरने कमी. मग सिमिलरली आपण N4 N5 याच्यासाठी पण लिहू शकतो. मग N4 काय राहील तर N1 प्लस 3N इतकं राहील. म्हणजे आपण Nth टर्मचा फॉर्म्युला घेऊ शकतो. अँड लास्टचं जर घेतलं तर N41 इज इक्वल टू कराईल N1 प्लस 41मधून एक मायनस करायचा म्हणजे 40 झाला. 40 टाइम्स N इतका झाला. ओके, पण दिलेली कंडिशन काय आहे तर 41 नंबरची जी ट्युनिंग फोर्क आहे ती पहिल्याच्या डबल आहे. मग N41च्या जागी आपण काय करू 2N1 इतकं टाकू. मग 2N1 इज इक्वल टू करायला N1 प्लस 40. आता N1 इकडे प्लस आहे 40 इंटू N आणि Nची व्हॅल्यू किती आहे 5 तर ती आपण त्या ठिकाणी टाकून देऊ. मग 40 इंटू काय आला तर 5. हा N1 इकडे प्लस आहे इकडे काय करा मायनस 2N1 मायनस N1 इज इक्वल टू 5 4 जा 20 म्हणजे 200. ओके, तर N1 इज इक्वल टू काय आला तर आपला 200 आणि फ्रिक्वेन्सी जी आहे ती कशामध्ये मेजर करणार आपण हर्ट्समध्ये या ठिकाणी आपण मेजर करणार. मग आपला जो N1 आहे तो किती असणार तर 200 हर्ट्स इतका असेल. पण
N41 जर घेतला, हा N41 किती आहे तर डबल आहे N1च्या. ओके, मग N41 इज इक्वल टू काय आला 2N1. मग N41 इज इक्वल टू 2 इंटू N1. N1 किती 200. 200च्या डबल किती होणार आहे 400. मग N41 झाला आपला 400 हर्ट्स. ओके, तर आपल्याला फर्स्ट आणि लास्ट ट्युनिंग फोर्क फ्रिक्वेन्सी विचारलं. मग लास्ट ट्युनिंग फोर्कची फ्रिक्वेन्सी 400 हर्ट्स आहे आणि जो फर्स्ट ट्युनिंग फोर्क आहे त्याची फ्रिक्वेन्सी किती आहे तर 200 एवढी दिलेली आहे. ओके, आता या 4 ऑप्शनपैकी आपलं करेक्ट आन्सर काय असणार आहे तर आपण या ठिकाणी फाईंड करू. तर पहिले फर्स्ट फ्रिक्वेन्सी फाईंड करायचं, म्हणजे पहिली 200 आहे आणि दुसरी 400. मग या ठिकाणी ऑप्शन नंबर बी जो आहे तो या ठिकाणी आपला करेक्टली मॅच होताना दिसतो आहे. ओके, मग या क्वेश्चनचं जे ऑप्शन असणार ऑप्शन बी म्हणजेच पहिल्याची फ्रिक्वेन्सीची ट्युनिंग फोर्क 200 हर्ट्स आणि जी लास्टची ट्युनिंग फोर्क आहे 41 नंबरची ती आहे 400 हर्ट्स. तर या क्वेश्चनचं ऑप्शन बी असेल.